हॅलो, मी अश्विनी. तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप मंगलमय शुभेच्छा. आज अशी घरी पूजा करून घेतली होती आणि पांडुरंगाला मी बुक्का लावते. दर वर्षातनं एकदाच बुक्का लावते. माझी आजी म्हणायची की पांडुरंगाला बुक्का लाव, वर्षातनं एकदा तर आषाढीला बुक्का लावावा असं म्हणून. अशी सुंदर पूजा करून घेतली. बघू शकता किती सुंदर पूजा झाली. खाली मी सुंदरशी अशी रांगोळी देखील काढली. त्या नामा म्हणजे रांगोळीमध्ये असा पांडुरंगाचा नामा असतो ना, तो डिझाईन मी केले. त्याच्यानंतर आज सकाळी शाबूची खिचडी आणि रताळीचे कापं वगैरे मी करून घेतले म्हणजे फराळासाठी. त्याच्यानंतर म्हटलं आता सगळं केलं आहे म्हटलं तर त्याला देवाला नैवेद्य दाखवून घेऊया. कारण की त्यांना दाखवल्यानंतरच आपल्याला फराळ करता येतं. म्हणून पहिला त्यांना नैवेद्य वगैरे दाखवून घेतले आणि खरंच खूप सुंदर पूजा झाली. इतकं मन प्रसन्न वाटत होतं ना हे सगळं बघून. त्याच्यानंतर मम्मीच्या घरी पण जाऊन मला फराळ द्यायचा होता. पण मम्मीच्या घरी गेले आणि मम्मीच्या घरी पण इतकी सुंदर पूजा आज मम्मी केली होती ना, बघून खरंच खूप भारी वाटलं. परत घरी आले आणि आज उपवासाची थाली मी अशा प्रकारे बनवली होती. त्याच्यामध्ये खिचडी, वरीचा भात, आमटी, खीर, पापड असं सगळं होतं. परत भेटते नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.